मिरज महानगरपालिकेत जन्ममृत्यू विभागात दाखल्यासाठी रांग, जन्ममृत्यू विभागाचा बोंगळ कारभार चव्हाट्यावर, सादिक पठाण यांचा आंदोलनाचा इशारा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील जन्ममृत्यू विभागाचा बोंगळ कारभार समोर आला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। दाखल्यासाठी विभागाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून एकाच कामासाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे। उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। अर्ज करूनही वेळेत दाखले मिळत नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे। आज तर रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला चक्कर येऊन पडल्याची घटना घडली। यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जनसुराज्य शक्ती पक्षाचे अल्पसंख्याक मिरज शहर अध्यक्ष सादिक पठाण यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप केला आहे। उलट दमदाटीची भाषा वापरली जात असल्याचेही त्यांनी सांगितले। महापालिकेने तातडीने व्यवस्था सुधारून नागरिकांना वेळेत दाखले उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सादिक पठाण यांनी दिला आहे। सादिक पठाण, जनसुराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्याक सेलचा मिरज शहरात आहे। आज रोजी काही नागरिकांनी मला महानगरपालिका जन्ममृत्यू दाखल्यात जे अधिकारी व कर्मचारी लोकांना त्रास देत त्याबद्दल मला माहिती दिली। ती माहिती घेण्यासाठी आज आले असता लांबच लांब रांगा व लोकांना त्रास होत असलेलं मी स्वतः पाहिलं। तर याबाबत अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी विचारले असता उद्धटपणे भाषा करणे व नागरिकांना फक्त हेलपाटे मारणे एवढाच उद्योग महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू दाखल्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उरलेला आहे। परंतु एखादी महिला आत्ता चक्करून पडले, त्याचा जीव गेला असता तर महानगरपालिका त्याची जबाबदारी घेतली असती का? त्याबाबत आज मी स्वतः त्यांना एक विनंती करत आहे, जे लोकांना त्रास करतात ते त्रास न करता लवकरात लवकर त्यांना दाखले देण्यात यावे, अन्यथा जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे एक तीव्र आंदोलन छेडून जन्ममृत्यू दाखले कसे नाही देता येत याची आम्ही काळजी घेऊ व येणाऱ्या काळात याची पूर्व सूचना न देता आम्ही आंदोलन करणार आहोत, याची कृपया नोंद घ्यावी।